सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरनारी तुका म्हणी छंदे मन मोहिली गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरनारी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेले गवळणीपर अभंग आणि या हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा असून भगवान परमात्म्याचं चरित्र वर्णन करणारे आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माई बाप्पांनो, कीर्तन रूपी सेवा सुरू करण्या अगोदर अल्पसा परिहार देणे गरजेचा असतो आणि तो असा की सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र हतनूर दत्त मंदिर या क्षेत्रस्थानी गेल्या 7 दिवसापासून गुरुचरित्र पारायण झालेलं आहे आणि आज 8वा दिवस म्हणजे काल रात्री 6 वाजता दत्तप्रभूंचा अवतार झालेला आहे, त्यांचा जन्म झाला आणि आज हा कालेची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालिकेकडे आली. हे माझं थोर मोठं भाग्य आहे माई बापांनो, म्हणून मी तुमची सर्वांची जन्मोजन्मी ऋणी राहील. आणि ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालिकेकडे आली तर ती तुम्हा सर्व गावकरी कमिटी असेल, सप्ताह कमिटी असेल, गावकरी मंडळ असेल आणि सर्व दत्तप्रभू यांचे अनुयायी भक्त मंडळ असतील, सर्वांच्या वतीने कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालिकेकडे आली, म्हणून मी तुमची सर्वांची जन्मोजन्मी ऋणी राहील. माईबाप, तुम्ही सर्व माझ्यापेक्षा ज्ञानी आहात, तपोनिष्ठ आहात. तुम्हासारख्या ज्ञानांसमोर माझ्यासारखी का अज्ञान बालिकेने काय बोलावं आणि काय ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगाव्या, हा तर तसा माझे एक अज्ञानपणा आहे. परंतु तू का म्हणे माझा धाडीले निरोपा, त्या पांडुरंग परमात्म्याचा निरोप तुमच्यापर्यंत घेऊन आले आणि तो निरोप तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याची आज्ञा मला माझ्या गुरुवर्य बाबांनी दिली. म्हणून बाबांच्या आज्ञा शिरसावंद्य मानून मी माझ्या पुढील सेवेला सुरुवात करते. प्रथमतः तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणावर एकदा नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. मस्तक माझे पायावरी संतांच्या भेटी त्यांची इच्छा मन करते मी कीर्तन आनंदानं विठ्ठल विठ्ठल. माई बाप, या अभंगाचा भावार्थ असा आहे की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्यावेळी श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार घेतला तर त्या गोकुळीच्या सुखाला अंतही नाही पारही नाही. पण अवतार कोठे घेतला, कोणाच्या घरी घेतला, तर याचा उल्लेख माझे तुकोबाराय 2ऱ्या चरणामध्ये करतात की बाळकृष्ण नंदा घरी. बरं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार घेतला, मग आनंद फक्त नंद राजाला आणि माता यशोदेला झाला का? नाही, तर सर्व गोकुळातील गोकुळवासियांना आनंद झाला. पण आनंदात झाला नाही तर सर्व गोकुळातील गोकुळवासियांनी घरावर गुढ्या उभारल्या
दाराला तोरणे बांधली, रंगीबिरंगी फुलांचे फुलहार करून गोकुळ नगरी सजवली. भगवंताच्या लीलाचे गाणे गाऊ लागले, कथा करू लागले. त्यांना असा छंद लागला की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांचे मन मोहून टाकले. मायबाप तिथे असे सुख प्राप्त झाले की गायी घमाघम दूध देऊ लागल्या. झाडांना फळे, फुलांना मोहर आला, वनराई फुलली, जिकडे तिकडे सुगंध दरवळला. असा गोकुळ नगरीचा आनंद माझे तुकोबरायांनी या 4 चरणामध्ये वर्णन केला. विठ्ठल विठ्ठल. ज्या भारत देशामध्ये सावळे परब्रह्म खेळून गेले, ज्या भारत देशामध्ये भगवान श्रीराम व भगवान श्रीकृष्ण हे परब्रह्माचे अर्थात भगवान विष्णूंचे अवतार होऊन गेले, त्या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. आपल्या देशामध्ये काही अंशी मातेपित्यांची सेवा होते, वडीलधाऱ्यांचा सन्मान होतो. असा आपला संस्कृती प्रधान देश आहे. त्यातले त्यात जी संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते, सर्व राज्यांपेक्षा श्रेष्ठ असा महान महाराष्ट्र, अशी सुसंस्कृत महाराष्ट्र राज्यामध्ये एक छोटस गाव एक दिलाने कार्य करणारे म्हणजे हातनूर गाव. या गावामध्ये विश्वासाठी कर्म करणाऱ्या, विश्व निर्माण करणाऱ्या महाविष्णूंचा अवतार, दत्तप्रभूंचा अवतार म्हणजे ते तिन्ही देवाचे अंश आहेत. कोण? ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देवांचे ते अंश. अशा दत्तप्रभूंच्या जयंती निमित्ताने काल्याची कीर्तन रूपी सेवा. इकडे बस, इकडे बस. नाही बाप्पांनो, तर त्या निमित्ताने ही काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालिकेकडे आली. हे माझं थोर मोठं भाग्य आहे मायबाप. आणि बघा, ही कीर्तन रूपी सेवा सर्व दत्त मंदिरातील सर्व भजनी मंडळ असतील किंवा प्रभूंचे जे अनुयायी असतील त्यांच्या वतीने, सप्ताह कमिटी असेल, सर्वांच्या वतीने कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालिकेकडे आलेली आहे. आणि मायबाप, तुमचा हा उत्साह पाहून, तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे छटा पाहून मला 1000 वेळा नतमस्तक व्हावे वाटते. मायबाप, हा जो सुख सोहळा आहेत ना, तो स्वर्गात सुद्धा नाही म्हणून माझे तुकोबा स्वर्गी स्वर्गी नाही. बर, पुन्हा पुढे म्हणतात की सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बरं, एवढंच नाही तरी ते सगळ्यांनाच अधिकार आहे. तर नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. मुखाने हरी हरी या नामाने जर उच्चारण केले तर तो पवित्र होतो. मग त्यामध्ये जयंती साजरी केली, भगवान दत्त प्रभूंची जयंती साजरी केली, पुण्यतिथी साजरी केली, त्यामध्ये ज्ञानदान केले, द्रव्यदान केले, अन्नदान केले, वस्त्रदान केले. असे धर्मकृत्य केल्यावर त्याचा आनंद भगवंताला होतो. मग देव त्या भक्ताला सुख समृद्धी अर्पण करतो. माई बाप्पांनो, भगवान परमात्म्याचे अनेक रूप आहेत. अनेक रूप धरून या विश्वाची रचना केलेली आहे. परब्रह्म परमात्मा जे आहे त्यांचेच एक रूप भगवान दत्त प्रभू आहे. अनेक रूपांनी अनेक प्रकारच्या शक्ती असलेले आणि स्वतःच विश्वरूप घेऊन प्रगट झालेले माझे दत्त प्रभूच आहे, माझे विष्णू भगवान आहे. म्हणून माई बाप्पांनो, माझे तुकोबराय प्रथम त्या रूपाला नमन करतात. नमो विश्वरूपा विष्णू माय
सद्गुणी विचाराचे आचार संपन्न मुली मुली उदरी येण्यासाठी कुठेतरी माईबाप्पाचेच पुण्य लागते आणि त्या पुण्याने त्या घरामध्ये भगवत भक्त काही अंशाने अवतार घेतो आणि मग आपण अवतार घेण्या अगोदर त्या मातेला डोहाळे लागतात मग आपण डोहाळे जेवण करतो त्या गरोदर स्त्रीची ओटी भरणी करतो त्याच पद्धतीने त्रेतायुगामध्ये राजा दशरथाला गुरु वशिष्ठ मुनींनी विचारले की अरे राजा तू पुत्रेष्ठी यज्ञ केला ते यज्ञाचं फळ तुला मिळालं तुझ्या तिन्ही राण्यांना पुत्र प्राप्तीचे संकेत आले पण तू त्यांना डोहाळे कशाचे लागले हे तू विचारलीस का त्यावेळेस राजा दशरथ म्हणू लागले की नाही गुरुवर्या मी तर याच्यावर विचारणाच केली नाही त्यावेळेस गुरु वशिष्ठांनी राजा दशरथाला तिन्ही राण्यांकडे डोहाळे विचारण्यासाठी पाठवले तर राजा दशरथ आवडती राणी कैकेयीच्या महालामध्ये प्रथम गेले आणि कैकेयीला म्हणू लागले की कैकेयी मला गुरु वशिष्ठ मुनींनी तुझ्याकडे पाठवले तुला तुझ्या पोटामध्ये कशाची आवड निर्माण झाली कोण आवडे तुझी या पोटी ते सांगावी गुह्य गोष्टी नाही करू गुज गोष्टी गुह्य बोला अगं माझी प्रिये अगं तुझ्या पोटात कशाची आवड निर्माण झाली अगं ती गुह्य गोष्ट मला सांग इतर गोष्ट मला सांगू नको मी तुझ्या वचनाचं पालन करणार मी तुझ्या वचनाचं पालन करेल मी तुझ्या वचनाचं पालन करेल अगं तुला कोणते डोहाळे लागले तर त्यावेळेस मायबाप हो राणी कैकेयीने राजा दशरथाचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि डोहाळे सांगू लागली की एरी म्हणे रायासी डोहाळे माझ्या निजमानसी राज्य द्यावे कनिष्ठासी ज्येष्ठासी वनवासी दौडावे मायबाप कुविद्या मंथरा आणि आज्ञानी कैकेयी मंथरेने सांगितले आणि आज्ञानी कैकेयीने अनुकरण केले अहो काय डोहाळे लागले होते राज्य कनिष्ठाला द्यावे आणि जो ज्येष्ठ आहे वरिष्ठ आहे मोठा आहे त्याला वनवासामध्ये पाठवावे अहो बरं एवढंच नाही तर अजून पुढे काय म्हणाली की दौडावे दूर दिगंता तेथे नायिकेची अयोध्येची कथा आणि ज्येष्ठाची वार्ता कथा नाही सर्व अयोध्येसी इतका दूर वनवासामध्ये पाठवा की अयोध्येमध्ये काय चालू आहे याची वार्ता ज्येष्ठाला कळू नये आणि ज्येष्ठाची वार्ता कथा ही अयोध्येमध्ये कळू नये मायबाप हे डोहाळे जेव्हा राजा दशरथाने ऐकले ना अहो फार वाईट वाटले राजा दशरथ कैकेयीला म्हणू लागले की कैकेयी हा तुझ्याकडून अधर्म होत आहे तू निंदेला पात्र होशील आणि सगळ्या विश्वात तुझी निंदा होईल असं म्हटल्याबरोबर राणी कैकेयी म्हणू लागली की तो अधर्म निंदा माझ्या डोक्यावर ठेवा तिथून राजा दशरथ निघाले आणि सुमित्रा मातेच्या मंदिरामध्ये गेले मायबापांना सुमित्रा कोण होती तर सतबुद्धीशी मित्रत्व असणारी सुमित्रा तिचं मित्रत्व कोणाबरोबर होतं तर सतबुद्धीची कौशल्या हिच्याबरोबर तिचं मित्रत्व होतं सतबुद्धी सदविचार आणि सदविवेक याच्याशी तिचं घट्ट नातं होतं राजा दशरथ सुमित्रा मातेच्या महलामध्ये गेले आणि गेल्याबरोबर राणीने राजसिंहासनावर बसवले प्रथम चरण धुतले चरणावर मस्तक ठेवले आणि सुमनांच्या माळा गळ्यामध्ये घालून राजा दशरथाची आरती केली आणि राजा दशरथाला फार मोठा हर्ष वाटला आनंदाच्या भरामध्ये राजाने डोहाळे विचारले की अगं सुमित्रा मला गुरु वशिष्ठ मुनींनी तुझ्याकडे पाठवले असं म्हटल्याबरोबर राणीने हात जोडून चरणावर मस्तक ठेवले आणि तुमची आज्ञा प्रमाण म्हणून उत्तर दिले राजाने विचारले की कोण आवडे तुझी या पोटी ती सांगावी गुह्य गोष्टी नाही करू गुज गोष्टी गुह्य बोल अगं माझी सुमित्रा अगं तुला कशाचे डोहाळे लागले तुझ्या पोटात कशाची आवड निर्माण झाली ती गुह्य गोष्ट मला सांग तर त्यावेळेस मायबाप राणी सुमित्रा राजाला डोहाळे सांगू लागली की एरी म्हणे रायासी डोहाळे मज निजमानसी ज्येष्ठाची ज्येष्ठ सेवा हेची मज द्यावे नृप देवा हेची मज आवडे जीवा सदभावा सतप्रित्यर्थ अहो महाराज मला अलंकार नको मला रत्ने नको मला आभूषणे नको मला फक्त ज्येष्ठाने ज्येष्ठाची सेवा करावी हेच प्रेम प्रीती भाव हेच डोहाळे मला लागलेले आहे मायबाप हे डोहाळे जेव्हा राजा दशरथाने ऐकले खूप आनंद वाटायला लागला राजाने अंगावरील जे काही मोत्याची रत्नजडित हार होते अजून काही अलंकार होते हे सर्व सुमित्राच्या दासींना वाटून दिले हर्षभरीत होऊन राजा दशरथ कौशल्या मातेच्या महलामध्ये गेले माईबापांनो कौशल्या मातेच्या मंदिरात गेल्याबरोबर कौशल्या मातेच्या चेहऱ्यावर अति तेजस्वीपणा उमटला होता मंदिरामध्ये अति तेजस्वी तेज झळकत होतं तिच्या मंदिरामध्ये
अति तेजस्वीपणा उमटला होता. तिच्या चेहऱ्यावरही तेज दिसत होतं. त्या एकांतामध्ये बसलेल्या होत्या. तेव्हा राजा दशरथ कौशल्या मातेजवळ गेले आणि म्हणू लागले की कौशल्या, अगं मला गुरु वशिष्ठ मुनींनी तुझ्याकडे पाठवले. तुझ्या पोटात कशाची आवड निर्माण झाली? तर तिने हात जोडून चरणावर मस्तक ठेवले. आदरपूर्वक उत्तर दिले की आज्ञा स्वामी. राजाने विचारले की कोण आवडी तुझी या पोटी, ते सांगावी गुह्य गोष्टी, नाही करू गुज गोष्टी गुह्य बोल. माई बाप्पांनो, एकांतात बसलेल्या कौशल्या मातेला राजा दशरथाने विचारले की अगं कौशल्या, तू एकांतात बसून कोणाचं ध्यान करीत आहे? अगं तुला असे कोणते डोहाळे लागले? तर त्यावेळेस माईबाप अहो राणी कौशल्या डोहाळे सांगू लागली की एरी म्हणे रायासी, डोहाळे मज निज मानसी, न साही संगू सायत सांगाती, गर्भप्राप्तीसी रामू. अजून पुढे म्हणू लागली की मी एक परमात्मा सर्वभूती, न देखी द्वैताची प्रचिती, ऐसी ज्याची भजन स्थिती, एकांती एका नाम. माई बाप्पांनो, ज्यावेळेस हे डोहाळे राजा दशरथाने ऐकले तर राजा गुरु वशिष्ठ मुनींना बोलावले. गुरु वशिष्ठ मुनी आल्याबरोबर ज्या वेळेस कौशल्या मातेच्या मंदिरात आल्याबरोबर वीज चमकल्यासारखा लख प्रकाश झाला आणि कौशल्या माता क्रोधिष्ठ झाल्या, लालबुंद डोळे झाले आणि कौशल्या माता गुरु वशिष्ठांना धनुष्य बाण मागितला. मायबाप हे कृत्य जेव्हा गुरु वशिष्ठ मुनींनी बघितले, मनोमन डोहाळे ओळखले आणि राजाला सांगितले की अरे राजा, माता कौशल्याचे डोळे तर काही वेगळेच आहे. अरे तिच्या उदरी भगवान राम प्रभू अवतार घेणार आहे आणि अवतार घेऊन दैत्य रूपी रावणाचा नाश करणार आहे. तेव्हा हे डोहाळे जेव्हा ऐकले तर अशी गुरु वशिष्ठ मुनींची गुरुवाणी ऐकल्याबरोबर राजाने गुरुचे पाय धरले. मायबाप राजाच्या 3 राण्या, तो 3 राण्यांना वेगवेगळे डोहाळे लागले. कैकईला संगती कुविद्या मंथरीशी होती आणि कैकई अज्ञान होती. म्हणून माझ्या माता भगिनींनो, माझ्या मायबापांनो लक्षात ठेवा, कोणाचं ऐकून आपल्या सुखी संसाराची वाट लागते बरं. कोणाचे वाईट शब्द कानाने ऐकणे म्हणजे आपल्या कानात विष ओतून घेणे. याचा अर्थ असा आहे की कैकईने मंथरेचे ऐकले आणि निंदेला पात्र झाली. त्या त्रेतायुगापासून तर आज कलयुगापर्यंत कैकईची निंदाच होते. याच्या उलट सुमित्रेची संगती सतबुद्धीची कौशल्या बरोबर होती. म्हणून आजही माता सुमित्रेचे आणि माता कौशल्याचे गोडवे गायले जातात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून बाई बाप्पांनो, संगत ही चांगल्या सद्गुणी सदविचारी माणसाची असावी. विठ्ठल विठ्ठल. माई बाप्पांनो, भगवान परमात्मा किंवा भगवत भक्त उदरी येण्यासाठी कुठेतरी आई वडिलांच्या तपाचे सामर्थ्य लागते. परंतु बहुतांशी रावण आणि कंसात जन्माला आलेले आहे. जसे कंसाने त्याचा पिता उग्रसेन राजा यांना बंदीखान्यामध्ये टाकले होते, तसं या कलियुगातील कंसाने सुद्धा आपल्या आई वडिलांचे हाल करणं लावलेले आहे. माई बाप्पांनो, परंतु अशा कष्टी दुःखी आई वडिलांच्या शापामुळे त्यांना नरकात सुद्धा जागा मिळत नाही. माई बाप्पांनो, याला कारण काय? तर धृतराष्ट्रासारखे मोह अंध झालेले आई वडील. काही जरी पाहिजे तर माझ्याच मुलांना पाहिजे या मोहाने बऱ्याच आई वडिलांची फसगत झालेली आहे. परंतु माझ्या तरुण बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, काही जरी कमवलं असेल, काही जरी केलं असेल तर आपल्या लेकरांना सुख मिळावं यासाठीच केलं असेल, त्यासाठीच केलं असेल. परंतु त्या मुलांनी, त्या पुत्रांनी त्यांच्या कर्तबगारीचे फळ योग्य रीतीने देऊन सुपुत्र म्हणून आपले कर्तव्य निभावले पाहिजे. हीच त्या आई वडिलांना आपल्याकडून समाधानाची पावती आहे. विठ्ठल विठ्ठल. माई बाप्पांनो, द्वापर युगामध्ये स्वयंभू मन्वंतरात देवकी पृष्णी होती, वसुदेव सुद्धा होते, हे प्रजापती होते. त्यांना पुत्र नव्हता. त्यांनी कठीण तपश्चर्या केली आणि त्या नामस्मरणाच्या तपाचे फळ भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि वरदान मागा म्हणून म्हणाले. माई बाप, तेव्हा त्यांनी वर मागितला की देवा, आम्हाला तुमच्यासारखाच पुत्र द्या. तेव्हा भगवंताने असा वर दिला की मीच तुमच्या उदरी यादव कुळामध्ये जन्म घेईन आणि मीच तुमचा पुत्र होईल. माई बाप्पांनो, म्हणून माई बाप्पांनो,
त्या द्वापर युगामध्ये ते सुतपा आणि पृष्णी वसुदेव देवकी झाले आणि आकाशवाणी ऐकल्याबरोबर कंसाने त्यांना लगेच बंदीखान्यामध्ये टाकले. बंदीखान्यामध्ये राहत असताना देवकीला पुत्र प्राप्तीचे संकेत आले आणि त्यावेळेस वसुदेवाने डोहाळे विचारले की अरे देवकी तुला कशाचे डोहाळे लागले? अगं देवकी, गुज पुसे भ्रातारा आणूनी दुसरा आवडी अवधारा जीवा होय. माई बाप्पांनो, वसुदेवाने देवकी मातेचे ते सूर्यासारखे तेज पाहून देवकी मातेला विचारले की तुला कशाचे डोहाळे लागले? तर त्यावेळेस माईबाप देवकी माता डोहाळे सांगू लागली की मिळवूनी लेकरे खेळ खेळावा साकार गोकळी अवतार गवळीया घरी वर्षता शिळाधारी उचलाव महागरी बिनु पावे करी वाजवित कंसाधिक वीर त्याचा करावा संहार की जे राज्य धर उग्र सेना. अवनाथ, मला असे डोहाळे लागले आहे की गोकुळामध्ये गवळ्याच्या घरी अवतार घ्यावा आणि सगळी गवळ्याची मुले बरोबर घेऊन खेळ खेळावा. पुन्हा मेघराजाच्या हातीच्या सोंड्यासारख्या धारा पडत असताना गोवर्धन पर्वत करंगडीवर उचलून गायीचे आणि गोपाळांचे रक्षण करावे. पुन्हा कंसाचा संहार करून कंस पिता उग्रसेन राजा यांना पुन्हा राज्यावर बसवावे असे डोहाळे मला लागलेले आहे. मायबाप, हे डोहाळे जेव्हा वसुदेवाने ऐकले, जर ज्या पुत्रासाठी तप केले, कष्ट उचलले, असा पुत्र आपल्या उदरी जन्माला येणार याचा आनंद वसुदेवाला झाला होता. म्हणून माझ्या माईबापांनो, माझ्या तरुण बंधू भगिनींनो, ऐका हा. तर ती जुनी पद्धत होती बरं का, आताही तसंच आहे. तर सद्गुणी पुत्र उपजण्यासाठी आपल्या सुनबाईला, आपल्या मुलीला गरोदरपणामध्ये गीता, ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत, रामायण असे ग्रंथ वाचायला लावतात. म्हणजे त्या स्त्रीची वाचित तप होते आणि त्या वाचित तपाचे संस्कार त्या गर्भावर पडतात. मग ते बाळ सद्गुणी सेवाधारी उपजते. हा शास्त्र सिद्धांत आहे बरं, हे काही बघलेतली पुढे नाही, तर हा शास्त्र सिद्धांत आहे. त्याच्यासाठी गीता, ज्ञानेश्वरी हे आपण गरोदरपणामध्ये त्या स्त्रियांना वाचायला लावले पाहिजे. माई बाप्पांनो, परंतु आजकाल तर काही वेगळेच डोहाळे आहे. आजकालच्या बऱ्याच अंशी गरोदर स्त्रियांना तर माती खाण्याचे डोहाळे लागतात. त्यांना त्या मातीच्या पुड्या सुद्धा दुकानामध्ये मिळतात. याच पद्धतीने माझ्या अणुसाई मातेला सुद्धा डोहाळे लागले होते बरं. तर अणुसाई मातेने आपले पती अत्रि ऋषी यांना सांगितले की अहो नाथ ऋषीवर्या, मला एक धर्म संकटाचं आणि त्रिगुण गुणातीत असे डोहाळे लागले आहे. असे वाटते की विश्वात यासाठी एक निर्गुण निराकार ब्रह्म आकाराला यावे आणि सगळी माया सोडून ब्रह्मा आनंदाचा आनंद घ्यावा. माईबाप, हे डोहाळे जेव्हा अत्रि ऋषी यांनी ऐकले आणि मनोमन डोहाळे ओळखले आणि त्याचे मार्गदर्शन केले, तर माईबाप आज ते डोहाळेचे सुख म्हणजे माता अणुसयेच्या उदरी भगवान दत्त प्रभूंनी अवतार घेतला. बोला दत्त प्रभू भगवान की जय. अवधूत चिंतन माईबापांनो, सुतपा व पृष्णी यांना वचन दिल्याप्रमाणे भगवान परमात्म्याने चतुर्भुज रूप घेऊन लहान तान्या बाळाचे चतुर्भुज म्हणजे विष्णू भगवंताचे रूप घेऊन गळ्यामध्ये कस्तुभमणी चमकत होता असे दैदिप्यमान बाल स्वरूप चतुर्भुज भगवान विष्णू प्रगट झाले. आणि त्यावेळेस देवकी माता त्या बाल स्वरूप चतुर्भुज विष्णू भगवंताकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होती. दोघांनी प्रणाम केला, स्तुती केली आणि तेव्हा देवकी माता आणि वसुदेव देवाला म्हणू लागले की देवा, तुम्ही आम्हाला दर्शन दिलं, आम्ही कृतार्थ झालो. परंतु देवकी मातेने देवाला प्रश्न केला की देवा, तुम्ही आमचं मनोरथ पूर्ण केलं, परंतु देवा तुम्ही 8 वर्षाच्या बालमूर्तीत अवतार घेतला. आता मी तुम्हाला माझ्या मांडीवर कसं घेऊ, स्तनपान कसं करू असं म्हटल्याबरोबर माई बाप्पांनो, भगवान परमात्म्याने त्या आईची इच्छा पूर्ण करण्याकरिता लहान तान्ह्या बाळाचे रूप घेतले आणि देवकी मातेच्या मांडीवर पहुडले. माई बाप्पांनो, त्या आई वडिलांकरता ते लहान झाले. आताची मुले आपल्या आई वडिलांकरता कधीच लहान होणार नाही, आम्ही मोठे, सगळ्यात मोठे तेच होणार. परंतु ते भगवान परमात्मा आपल्या आई वडिलांकरता ते लहान झाले, त्यांची इच्छा पूर्ण केली, त्यांची सर्व इच्छा पूर्ण केली. वसुदेव देवकीला आनंदाने, भयाने, भक्तीने व चिंतेने, संमिश्र भावनांनी भरून टाकले होते. मोह व कर्तव्य या दोन्ही बाजूंनी वसुदेवाच्या मनाला ओढीत होते.
तितक्यात क्रूर कंसाची वसुदेव देवकीला आठवण झाली. कंसाने केलेले कृत्य आठवत होते आणि त्यावेळेस वसुदेवाने देवकी मातेकडे पाहिले तर ती निश्चल निद्रांनी त्या लहान नगे परब्रह्माच्या ध्यानात बुडाली होती. माई बापूंनो मनात विचार आला की आता कंस येईल आणि बाळाला घेऊन जाईल. त्याआधी आपण याला नंदा घरी घेऊन गेलंच पाहिजे. आपण याला आता नंदा घरी घेऊन गेलं पाहिजे. याला आपण वाचवलं पाहिजे. परंतु इतक्या 6 मुलांचं दुःख पेलवणं सोपं आहे का? माई बापांनो तेव्हा देवकी माता त्या बाल स्वरूप चतुर्भुज विष्णू भगवंताकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होती. दोघांनाही प्रणाम केला, स्तुती केली. तेव्हा वसुदेव देवकी देवाला म्हणू लागले की तुम्ही लहान व्हा. भगवान परमात्मा लहान झाले, देवकी मातेच्या मांडीवर पहुडले. वसुदेवाला प्रश्न पडला की मी आता याला कसं घेऊन जाऊ. त्यांना प्रश्न पडू लागला की लहान बाळाला आपण वाचवलं पाहिजे. तितक्यात क्रूर कंसाची त्यांना आठवण होऊ लागली. कंसाने केलेले कृत्य आठवत होते मायबाप. ते कंसाने केलेले कृत्य त्यांना आठवायला लागले की कसे 6 पुत्रांनी त्यांना मारले होते. त्याने एक सुद्धा पुत्र त्यांचा ठेवला नाही, 6 पुत्र मारले. आणि माई बापांनो आता हे 8वे बालक आता आपले उदरी जन्माला आले, परंतु त्याला वाचवायचे कसे असा प्रश्न वसुदेवाला पडला होता. मग काही जरी करून आपण त्याला नंदा घरी घेऊन गेलंच पाहिजे. पण मनाला मन खात होते की एवढे त्रिभुवनाचं निधान आपण होऊन यशोदेला द्यायचे. नंदाचा मुलगा म्हणून पुढे याला जग ओळखतील, पुन्हा आपल्याला बघायला मिळेल का? आणि वाटते त्या क्रूर कंसाला सापडलो तर असे प्रश्न समोर उभे राहिले. पण आधी हे दरवाजे कसे उघडेल, या पहारेकरांना कसे ओलांडून जाऊ, आणि त्याआधी देवकी मातेच्या मांडीवरून याला उचलू कसं? जिचे 6 पुत्र भावाने निष्ठुरपणे मारले, स्तन पिणारे बोट नाहीत म्हणून 6 वेळा आटून गेले. 7वी आशय अर्धबटच उमलली कोमसली, काय करू? आणि आता 8व्या वेळेला आईची आणि बाळाची ताटातूट कशी करू, अशा विचारांची घालमेल मनामध्ये चालू होती. तेव्हा वसुदेवाने देवकी मातेकडे पाहिले. तेव्हा देवकी माता निश्चल नेत्रांनी त्या लहान नग्या परब्रह्म्याच्या ध्यानात बुडाली होती. त्या चिमण्या बाळाभूती वात्सल्य भावनेचे कवच बांधले जात होते. तेव्हा वसुदेवाने हळूच हाक मारली की देवकी, अगं ये देवकी. तिने भानार विचारले की काय नाथ देवकी? अगं या परब्रह्म्याला इथं ठेवायचे नाही ग. अगं या दृष्ट कंसाचा काही नेम नाही, तो केव्हाही येईल आणि बाळाचा घात करीन. देवकी अगं जातो मी, देते परम निदान, पण माय बाप विचार करा. इतक्या 6 मुलांचं दुःख पेलवत त्या तुरुंगामध्ये जीवन कंठणारी आई, आणि आता ही आईच्या आणि बाळाची ताटातूट. काय वाटलं असेल त्या आईला, पण विलास नव्हता. जगाच्या रक्षणकर्त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी देवमाता मोह सोडित होती आणि भान हरपून जाईन असे मंद निरागस बाळ हसत होते. देवकी मातेने मागचा पुढचा कोणताही विचार न करता दृष्टाचा संहार करण्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी असे थोर विचार समोर ठेवून तिने बाळाला वसुदेवाच्या हातावर दिले. वसुदेवाने अलगद बाळ देवकी मातेच्या मांडीवरून उचलले. तिची मांडी हलकी झाली, परंतु ते बाळ उचलताना वसुदेवाला किती वेदना झाल्या असतील याचा विचार करा माईबाप. किती वेदना झाल्या असतील त्या आईला, त्या वडिलांना. माईबापांना तसं आपल्या आई वडिलांना आपल्याला जन्माला घालती वेळ किती दुःख किती त्रास सहन करावा लागला असेल याचा विचार आपण करायला हवा माईबाप. याचा विचार आपण करायला हवा माईबापांना. भगवान परमात्म्याने योग मायेच्या साह्याने सर्व पहारेकरांना निद्रा देवीच्या अधीन केले. सगळ्या कुलपा आपोआप गळून पडल्या, दरवाजे उघडे झाले आणि वसुदेव बाळाला घेऊन मथुरा सोडली. पण पुढे अजून उभे राहिले. यमुना नदी दुई थडी पाण्याने भरून चालली. रात्रीची वेळ, स्मशान शांतता, बाळ डोक्यावर. लेकराच्या सुखाकरिता, लेकराच्या हिताकरिता स्वतःचा जीव धोक्यात घालणारा ना एकमेव फक्त बापच आहे. फक्त आपला बाप आहे. त्या लेकराला वाचवण्याचा प्रयत्न करणारा एकमेव फक्त आपला बाप आहे. माई बापांनो, माझ्या तरुण बंधू भगिनींनो लक्षात ठेवा. आपल्याला सुद्धा आपल्यासाठी रात्रन दिवस धडपड करणारा ना फक्त आपला बाप आहे. असे प्रश्न वसुदेवासमोर उभे राहिले. आपले काय हो,
पण लेकराचं रक्षण व्हावे, बाळ सुखात राहावे या पुत्र प्रेमाने बापाने स्वतःचा विचार न करता जीव धोक्यात घालून संकटात घालून पाण्यात पाऊल टाकतो ना, तो एकमेव फक्त बाप. पाणी वर वर येऊ लागले, नाकात तोंडात पाणी जाऊ लागले, तरी आपल्या लेकराला वाचवण्याचा प्रयत्न करणारा एकमेव फक्त बाप आहे. मायबापांना सासू नव्हे, सासरा नव्हे, बायकोचा भाऊ नव्हे आणि बायकोची इतर गोत्र नव्हे, तो फक्त आणि फक्त बाप आहे. त्या बापाने अनेक संकटांना तोंड देऊन आपल्याला लहानाचे मोठे केले, आपल्यासाठी ऐश्वर्य गमावून ठेवले, लेकराच्या सुखासाठी अनेक दुःख भोगले, यातना भोगल्या. त्या लेकरांनी त्या आई वडिलांना 2 वेळेस जेवण नाही किंवा त्यांना 2 शब्द प्रेमाचे नाही, असे काही नरकासुर आम्हाला बघायला मिळाले. परंतु अशा नरकासुरांना या अशा दुःखी कष्ट आई वडिलांच्या शापामुळे नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. हा शास्त्र सिद्धांत आहे, हा शास्त्र सिद्धांत आहे. विठ्ठल माई बापांना पाणी वर येऊ लागले तर भगवंताने पितृप्रेम पाहून, वडिलांचं हृदय पाहून, वडिलांची तळमळ पाहून भगवान परमात्म्याने पायाचा एक अंगठा बाहेर काढला आणि यमुना मातेला स्पर्श केला. आणि यमुना मातेला स्पर्श केल्यानंतर तिला वाढ दे म्हणून आज्ञा केली. आणि यमुना मातेनेही भगवंताच्या आपल्या बापावर असणारे प्रेम पाहून आणि बापाच्या आपल्या लेकरावर असणारे प्रेम पाहून तिने लगेच वाट दिली. फक्त भगवंताच्या पायाला स्पर्श केला आणि लगेच तिने वाट दिली. यमुना माता ही भगवंताच्या दर्शनाने पुनीत झाली. माई बापांनो, वसुदेव बाळाला घेऊन नंद बाबाच्या महलामध्ये आले आणि भगवान परमात्म्याला देवकी माते यशोदा मातेजवळ ठेवले आणि ती मायारूपी मुलगी परडीमध्ये घेतली. परडीमध्ये घेऊन आणि त्या काळोख्या रात्रीत चाच पडत पायी चालत आले. देवकी मातेजवळ त्या मायारूपी मुलीला ठेवले. माया रडायला लागली, कंसाला जाग आली, धावत पळत आला, मायेला उचलले, गरगरा फिरवले आणि शिळेवर आपटताच माया हातातून निसटली आणि आकाशामध्ये जाऊन गर्जना करू लागली की अरे मला काय मारतोस, अरे तू जा रे गोकुळामध्ये वाढत आहे. अरे मला काय मारतोस, अरे तुझा वैरी गोकुळामध्ये वाढत आहे. मायबाप ज्याच्या हातातून माया सुटते तो कंस, ज्याला आई वडिलाचं प्रेम कळत नाही तो कंस, ज्याच्या जवळ दया नाही तो कंस, ज्याच्या जवळ माया नाही तो कंस, ज्याचे हृदय कठोर तो कंस, ज्याचे मन कठोर तो कंस, ज्याचे प्रेमाचा पाझर नाही ना तो कंस. असे कित्येक कंस या धर्तीवर जन्माला आलेले आहे आणि या कंसाच्या धाकाने बरेच आई वडील आपला जीव वाचवण्यासाठी आकांताने लपून बसलेले आहे. पण सकाळ झाली, सगळ्या गोकुळामध्ये वार्ता पसरली की यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. सगळ्या गवळणी एकमेकांना म्हणू लागल्या, हो पृथ्वी माता धनधान्याने प्रफुल्लित झाली, गाई घमाघम दूध देऊ लागल्या, झाडांना मोहर आला, वनराई फुलली. जितकं वर्णन केलं तितकं कमीच आहे. सगळ्या गवळणी जमा झाल्या आणि एकमेकींना म्हणून
एकाला ती एकी बुडाचा बाई ग बाई, एकीला ती एकी बुडाचा बाई ग बाई, ताती वाटीला झुंटा वाड्या 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 बाई ग बाई. एकी धावती एकी पुढे, ताटी बाटी सुंट वडे, वण भरून या ताटी, नंदा घरी झाली दाटी. अहो त्यावेळेस जनाबाईंनी तर हेल घातली, सुहिणीची गलबला झाली, दासी जनी हेल घाली. अहो सर्व सुख त्या गोकुळामध्ये नांदू लागले. त्या गोकुळीच्या सुखाचं वर्णन माझ्या तुकोबराने अभंगाच्या प्रथम चरणात केलं. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. सुख काय आलं तर एकमेकातील द्वेष गेले, वैर संपले, भावा भावांचा झगडा मिटला, सासू सुनांचा झगडा मिटला. अहो अजून सुख काय आले ते पाहू. भजन करा विठ्ठल. माई बापांनो बघा, हे बा मी दृष्टांत सांगते, पण तुम्ही जर ध्यान करून ऐकला तर तुम्हाला तो कळेल. नाही तर तुम्ही काय म्हणशाल पुन्हा का दृष्टांत आम्हाला कळायलाच नाही, पोरीनं काय कीर्तन सांगितलं काही कळायलाच नाही. असं नाही झालं पाहिजे माई बाप्पा. ध्यान करून ऐका. तर एका घरामध्ये 6 जावा राहत होत्या. किती? 6 जावा राहत होत्या. सकाळ संध्याकाळ त्यांची स्वयंपाकाची बारी होती. जर त्यांच्यामधली जर एखादी आजारी पडली ना तर त्या घरामध्ये भांडणे होत असे. कशावरून? स्वयंपाकाहून. भांडणे झाले म्हणजे त्या दिवशी त्या घरातली पुरुष मंडळी पाणी पिऊनच झोपायची. अशातच 7व्या मुलाचं लग्न झालं. 7व्या नंबरची सुनबाई घरामध्ये आली. आल्याबरोबर तिला फार उत्साह होता व नेहमी आनंदी असायची. एके दिवशी तिने स्नान केलं, देवपूजा केली आणि सुंदर स्वयंपाक करीत असताना ते मोठ्या जाऊनी पाहिले आणि मोठी जाऊ तिच्याकडे गेली आणि तिला म्हणू लागली, का ग माझी बारी असताना तू का स्वयंपाक करतेस? त्यावेळेस ती म्हणू लागली, ती म्हणाली, बाई करू द्या ना स्वयंपाक. परंतु बाई आपण तिने अतिशय सुंदर असा स्वयंपाक केला. जेवताना सगळे तिची स्तुती करू लागले. सगळ्यांना आनंद झाला. मग सगळ्यांची जेवणी झाली आणि सासू सुनाकडे एकांतामध्ये गेली आणि तिला म्हणू लागली की, अगं पोरी तू माझी लाडकी सून, अगं तुझे आम्ही एवढे लाड कौतुक पुरवतो, एवढ्या 6 जणी असून तू का स्वयंपाक केलास? तू माझी लाडकी सून ना, मग तू का स्वयंपाक केला? या 6 जणी होत्या ना. मग तितक्यात ती म्हणू लागली, ती सून सासूला म्हणू लागली की, बाई आत्या, जर एखादा भुकेला मनुष्य आपल्या घरी आल्यानंतर आपण त्याला जेवू का घालतो? त्यावेळेस ती सासू सुनांना म्हणू लागली की, अगं पोरी भुकेल्याला जेवू घातल्यानं मोठं पुण्य होतं. अगं भुकेल्याला अन्न देणे हा ग्रस्ताचा खरा धर्म आहे. अगं त्याने तृप्ती होते, सुख मिळते. असं म्हटल्याबरोबर सुनबाई सासूला म्हणू लागली की, बाई आत्या, जर दुसऱ्यांना अतिथींना जेव घातल्याने पुण्य होतं, मग घरच्याच मंडळींना व्यवस्थित जेव घातल्याने, दीर जावांना, सासू सासऱ्यांना आणि आई वडिलांना जेव घातल्याने मग काय पाप होतं का?
फक्त थोडी मेहनत घ्यावी लागते. मी दोन्ही वेळचा स्वयंपाक करून सुंदर स्वयंपाक करून सगळ्यांना जेव घालील तर तृप्त होऊन आशीर्वाद कोणाला देतील? मला देतील. पुण्य कोणाला मिळेल? मला मिळेल. म्हणून आत्याबाई तुम्ही काही म्हणा, परंतु आजपासून मी दोन्ही वेळाचा स्वयंपाक करणार. आता असं म्हटल्याबरोबर सासू विचार करू लागली की बाई लहान असून काय बुद्धी या पोरीची, माझ्यापेक्षा लहान असून हिला पुण्यकर्म कळालं. मी एवढी 80 वर्षाची म्हातारी झाले आणि थांबा थोडंच थांबून घ्या. आता मी 80 वर्षाची म्हातारी झाले आणि तरी मला असून कळलं नाही. बाई काय करंटी मी. असं म्हटल्याबरोबर आता दुसऱ्या दिवशी म्हातारीच्या डोक्यात चांगला खटका बसला आणि सासू सगळ्याच्या अगोदर उठली, स्वयंपाक घरामध्ये गेली आणि स्वयंपाक करीत असताना त्या भाकरीचे पीठ चाळणीने चाळू लागली. ते पाहिले मोठ्या सुनांनी. सुना पळतच म्हातारीकडे गेले आणि सुना म्हातारीला म्हणू लागल्या की अहो आत्या, आम्ही एवढ्या 6-7 जणी असून तुम्ही भाकरी टाकू लागल्या. तुम्ही एक काम करू नका, अब लोक आम्हाला नाव ठेवतील. असं म्हटल्याबरोबर ती सासू सुनांना म्हणू लागली की अगं पोरी व माझे दिवस थोडे राहिले ग. आता मला लय कमी दिवस आहे. आता मरता मरता मला काहीतरी पुण्य, अन्नदान जलदान काही पुण्य होऊ द्या माझ्या हातून. मी मेल्यानंतर देवाला काय सांगू? आता पुण्य नको करू, मग कधी करू? तितक्या सुना म्हणू लागल्या की बाई आत्या हे तर घरातलंच काम आहे, याच्यात कोणतं पुण्य? त्यावेळेस ती सासू म्हणू लागली की अगं पोरी हो, मग काय घरचं काम केल्यावर मग काय पाप होतं का? सांगा बरं मला, पाप होतं का घरचं काम केल्यानंतर? जर ब्राह्मणांना, साधू संतांना, अतिथींना जेव घातल्याने पुण्य होतं, बरोबर? आणि मग घरच्याच मंडळींना जेव घातल्याने मग काय पाप होतं का? मला पुण्य करू द्या, जा तुम्ही इथून. आता सासूचे शब्द ऐकल्याबरोबर सगळ्या सुनांच्या डोक्यामध्ये खटका बसला आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या सुना लगेच स्वयंपाकाला. याच्या अगोदर काय होत होतं? स्वयंपाक भांडणे होत होते. स्वयंपाक तू कर तू कर तू कर हा भाव होता, भांडणे होत होते. परंतु आता भाव बदलला. आता काय झालं? सुख आनंद तयार झाला. आता स्वयंपाक मी करते हा भाव निर्माण झाला. सुख आनंद तयार झाले. सगळ्या सुनांना पुण्यकर्म कळाले. आता बघा माय बाप पुन्हा दुसऱ्या दिवशी काय केले लहान सुनबाईने? पोत्यातून पाटीत दळण घेतले आणि घरी जात्यावर दळण दळू लागले. ते पाहिले सासूने. सासू सुनाकडे आली आणि सुनाला म्हणू लागली की अगं पुरी तू घरी जात्यावर दळण काय म्हणून दळीती? अगं आपल्याकडे काय पैसे कमी आहे का? अगं सगळे लोक गिरणीतून दळून आणतात आणि तू खुशाल घरच्या जात्यावर दळण दळू राहिली. अगं बाई लोक आपल्याला मला नाव ठेवतील, किती लोक मला नाव ठेवतील. हे काम करू नको तू, मला खरं लोक लई नाव ठेवतील. असं म्हटल्याबरोबर ती सून सासूला म्हणू लागली की बाई आत्या मला तुमच्या पैशाशी काही घेणं देणं नाही. तुमच्याकडे पैसे किती असो, तुमच्या पैशाशी मला काही घेणं देणं नाही. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर भगवंताचं नामस्मरण होतं. अहो आत्या संत जनाबाई या पांडुरंगाच्या ओव्या गाऊन दळण दळायच्या. सुंदर माझा जाता गा फिरे बहुत गोया गाऊ का तुझ्या तुई गोया गाऊ का तुझी तुई सुंदर माझे जाता गा फिरे बहुत गोया गाऊ का तुझ्या तुई गोया गाऊ का तुझ्या संत जनाबाई पांडुरंगाच्या ओव्या गायच्या. तर ये रे बा विठ्ठला म्हणजे पांडुरंग परमात्मा लगेच येऊन दळण दळू लागायचे. मी रोज घरच्या जात्यावर दळण दळीत जाईन बाई. घरच्या जात्यावर दळण दळलेलं पीठ थंडगार होते, भाकरी गोड रुचकर लागतात, पुन्हा शरीराला आजार पण येत नाही, डॉक्टरचे दवाखाने भरायचे काम पडत नाही. आत्या मी आजपासून तुम्ही काही म्हणा आत्या, पण स्वयंपाक केल्यापेक्षा दळण दळलं जास्त पुण्य. आत्याबाई तुम्ही काही म्हणा बर का, स्वयंपाक कोणी करो पण मी दळण दळेल पिठाच्याच भाकरी राहीन बाई. मी दळण दळेल पिठाच्याच भाकरी खाऊन सगळेजण तृप्त होतील. आता असं म्हातारीने आणि मोठ्या सुनांनी बर का, जेवढे तिच्यापेक्षा मोठ्या जाबा होत्या ना, तर त्यांनी हे शब्द ऐकले आणि ती एकमेकींना म्हणू लागले की बरे अरे ही पोरगी म्हणती ते खरं आहे बरोबर आहे हिचं म्हणणं ते. आता त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी आपापल्या नवऱ्याला लगेच जाते आणायला सांगितले. सगळ्यांनी जाते आणले आणि सगळ्या घरीच दळण दळू लागले. दलिता पंडिता तुझा
वारंवार भगवंताचे नामस्मरण करू लागल्या. सुख आनंद तयार झाला. आता पुन्हा बर का मायबाप, लहान सुनबाईने काय केले, सकाळी पहाटे 5 वाजता उठली, स्नान केलं, देवपूजा केली आणि डोक्यावर पाण्याचे हंडे घेतले, गावातील आडावर गेली. 2-2 बादलीने पाणी ओढून 2-2 हंडांनी घरातील सर्व रांजण हंडे पाण्याने तुडुंब भरून ठेवले आणि साडा रांगोळी केली. सासू आणि जावा उठण्याच्या अगोदर. तर तितक्यात आला पाणी भरायला कोळी. तर त्या कोळ्याने ती सर्व हंडे रांजण भरलेली पाहिले आणि तो मस्त आपल्या पायाची आडी घालून मस्त ओट्यावर बसून राहिला. तितक्यात म्हातारी आली, त्याला खवळली, का रे पाणी कोणी भरायचं, खुशाल बसला. तितक्यात तो कोळी म्हणू लागल्या की मालकीन बाई, मी येण्याच्या अगोदर सर्व रांजण हांडे पाण्याने तुडुंब भरलेले, आता मी काय करू. सासू लगेच सुनाकडे गेली आणि सुनाला म्हणू लागली की अगं पोरी, तू पाणी भरले. त्यावेळेस ती सून म्हणू लागली की बाई आत्या, कोणाला सांगू नका, माझी सगळी कमाई जाईल, चुप बसा. अहो आत्या, तुम्ही वैशाख महिन्याचं महत्व ऐकलं का कधी? वैशाख महिन्यामध्ये कडक उन्हाळा असतो. कडक उन्हामध्ये मनुष्य जेवण एकदा 2दाच करतो, पण दिवसातून पाणी किती वेळेस पितो याला गिनती नाही. म्हणून आत्याबाई, अहो कडक उन्हात जेवढे पाणी पाजले तेवढे पुण्य वाढते. अन्नदानात इतकं पुण्य नाही आत्याबाई, तितकं जलदानामध्ये आहे. असं म्हटल्याबरोबर तर आता नक्कीच म्हातारीच्या डोक्यामध्ये खटका बसला. दुसऱ्या दिवशी म्हातारी लगेच तिने पाण्याचे 2 हांडे घेतले, गावाच्या आडावर गेली. आता काय तिला जमू राहिलं का, पण तरी कातू 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 ते वडायला लागली. तर वडीत असताना ते मोठ्या जावांनी पाहिले आणि जावा तिच्याकडे पळत, सुना मोठ्या सुना गेल्या तिच्याकडे पळत आणि तिला म्हणू लागले की आत्याबाई, अहो तुम्ही हे काय करू लागल्या, लोक आम्हाला नाव ठेवतील, काय म्हणतील लोक, एवढ्या 7-8 सुना असून म्हातारी पाणी वाहू राहिली. सुना घरात बसल्या आणि म्हातारीला खुशाल पाणी व्हायला लावलं. नाही आत्याबाई, तुम्ही काम करू नका, लोक आम्हाला नाव ठेवतील, आम्हाला गावात काही नाक राहणार नाही. तितके ती सासू म्हणू लागली की अगं पोरी हो, अगं माझा दिवस आता लई थोडे राहिले ग, अगं मरता मरता माझ्या हातून म्हातारींनी एवढं तरी पुण्य बरोबर घेऊन जावा. अगं बाई, मला एवढं पुण्य करू द्या, तुम्हाला पुण्य करायला लय आयुष्य आहे, लय दिवस बाकी आहे, माझ्या हातून आता काही पुण्य होऊ द्या. आता असं म्हटल्यानंतर त्या सुना हुशार होत्या बरं. तर त्या सुनाच्या बी डोक्यामध्ये लगेच विचार आला आणि त्यांनी डोक्यावर हांडे घेतले आणि पाणी आणू लागल्या. आता लहान सुनबाईने पाहिले, ती 7व्या नंबरची सुनबाई होती ना, म्हणून तिने पाहिले की सगळ्या दळण करू लागल्या, सगळ्या पाणी वाहू लागल्या, सगळ्या स्वयंपाक करू लागल्या, दळण दळू लागल्या. तिने काय केले मग, सगळे घरगटे भांडे, पराती, वाट्या, भगुणे, तांबे काय असेल ते सगळे घरगटे भांडे काढले, घासून चुलीतून राख घेतली, सगळे घासून धुवून फळीवर जिथले तिथे ठेवले. भांडे घासायला आली मोलकरीन, तिने ते बघितले की सगळे भांडे घासलेले आहे. ती मस्त आपली पायाची आडी घालून मस्त गोट्यावर बसून राहिली. तितक्या सासू आली. सासू म्हणू लागली की अगं भांडे कोणी घासायची, खुशाल बसली. ती म्हणू लागली की बाई मालकीन बाई, मी येण्याच्या अगोदरच सर्व भांडे रांजण भांडे घासलेले आहे, सगळे भांडे घासून धुवून फळीवर जिथले तिथे ठेवले. आता मी काय करू. असं म्हटल्याबरोबर सासूला बरोबर आता लक्षात आलं की हे काम माझ्या लहान सुनाचेच असेल. सासू लगेच सुनाकडे गेली आणि सुनाला म्हणू लागली की अगं पुरी, तू थोडा विचार करायचा ना, अगं तुझी साडी खराब होईल, हात खराब होतील, तुझ्या गळ्यामध्ये दागिने, ते दागिने खराब होतील, काय उपयोग होईना आपल्यावाला. अगं आपण भांडे घासायला मोलकरीन लावलेली आहेत ना. तितके ती सून म्हणू लागली की बाई आत्या चुप बसा, तुम्हाला काय कळतं. अहो भांडे घासल्याचं आणि उष्टी पत्रवाळ्या उचलण्याचं किती मोठं महत्व आहे. द्वापर युगामध्ये पांडवांनी यज्ञ केला होता, तर त्या यज्ञामध्ये कृष्ण भगवंताला अग्रपूजेचा पहिला मान दिला होता. पहिली पूजा कृष्ण भगवंताची झाली होती, पण त्याच यज्ञामध्ये कृष्ण भगवंताने उष्ट्या पत्रवाळ्या उचलल्या होत्या. सासूबाई, अहो जेवढं काम हलकं वाटतं ना, तेवढं त्याचं महत्व मोठं असतं. म्हणून जर भांडे घासण्यामध्ये आणि पत्रवाळ्या उचलण्यामध्ये जर मोठं महात्म्य नसतं तर भगवंताने उचलल्या असत्या का. असं म्हटल्याबरोबर सासूच्या डोक्यामध्ये आता नक्की खटका बसला चांगला. दुसऱ्या दिवशी सासू सगळ्याच्या अगोदर उठली आणि भांडे घासायला लागली आणि लगेच ती लहान सून तिथे आली आणि तिच्या नवऱ्याची ताट, तांब्या, वाटी बाजूला काढून घेतली आणि घासू लागली. तर घासत असताना ती म्हणू लागली, घेते माझ्याकडे भांडे, सगळे घासते मी. असं म्हटल्याबरोबर सून म्हणू लागली की बाई आत्या, ताट, तांब्या, वाटी माझ्या नवऱ्याची आणि ती मलाच घासायची, मीच घासून धुवून काढीन ते भांडे, माझा हक्क जादा आहे, मलाच घासायचे. असं म्हटल्याबरोबर ती सासू तिच्यावर जोरात खवळली. अगं हे घोडे, काय नवरा नवरा करीती का,
पहिले पोरगा माझा आहे, मग नवरा तुझा आहे. मोठी नवऱ्यावाली झाली आणि ते भांडे इकडे सगळे भांडे ते म्हातारी घासू लागली. सगळे काम त्या सुना करू लागल्या. घरामध्ये सुख आनंद प्रेम तयार झाला. एकमेकाबद्दल त्यांच्यामध्ये द्वेष राहिला नाही, एकमेकामध्ये प्रेम तयार झालं. ज्या घरात ज्या गावात एकमेकाबद्दल प्रेम भाव मोठेपणा आदर सन्मान राखला जातो ना, तिथेच लक्ष्मी पाणी भरते, सुख समृद्धी अर्पण करते. आणि ज्या घरामध्ये कलह दुर्विचार कलह दुर्विचार राक्षस वृत्ती आहे ना, त्या ठिकाणी निर्धनता येते. सुंदर कांडामध्ये 40वा अध्याय 3ऱ्या छंदामध्ये स्वामी तुलसीदासांनी वर्णन केलं की जहा सुमती तहा संपद नाना, जहा कुमती तहा विपत्ती निधाना. आई बापांनो, जशी त्या कुटुंबातील 7व्या नंबरच्या सुनबाईनी, बरं मला एवढं सांगा, भगवान परमात्म्याचा अवतार कितवा आहे? 7वा अवतार आहे. पण मग ती माया धरून कितवे झाले? 8वे झाले. परंतु त्या जसे त्या कुटुंबातील 7व्या नंबरच्या सुनबाईने घरामध्ये भगवान परमात्म्याच्या अंश रूपाने येऊन अवतार घेऊन त्या घरामध्ये सुख आनंद तयार केला, तसं माई बापांनो या द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार घेऊन 8वा अवतार घेऊन गोकुळामध्ये सुखाच्या लहरी आनंदाच्या छटा निर्माण केला. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपाला पाहून आनंद वाटला आणि सगळ्या गवळ्याच्या गवळणींना आनंद झाला. अभंगाच्या 2ऱ्या चरणात बाळकृष्णाला घरी ज्ञानी आहात, तपोनिष्ठ आहात, तुमच्यामध्ये तुम्ही सर्व विद्वान आहात, तुमच्यामध्ये तपाचे सामर्थ्य दडलेले आहे. पण मला आज या कीर्तन रूपी सेवेतून एक सांगाव्यासी वाटते की आपल्या जीवनाची वस्तुस्थिती काय आहे. मायबाप, आपल्या जीवनाची वस्तुस्थिती अशी आहे की प्रेम हे बाळपणी फुकट मिळत असते. समजा एखाद्या तान्ह्या बाळाला गोंडस बाळाला आपण उचलून कडेवर घेतात. प्रसंगानुसार ज्या परक्या स्त्रीने त्याला उचलले तर ती तिच्या पदराने त्या बाळाच्या नाकाला आलेला शेंबूड पुसते, त्याला स्वच्छ करते. हे बाळपणी मिळालेले फुकटचे प्रेम. तरुणपणी प्रेम कमवावे लागते आणि म्हातारपणी प्रेम मागावे लागते. ही आपल्या जीवनाची वस्तुस्थिती आहे. माझ्या तरुण बंधू भगिनींनो, तरुणपणी जे प्रेम सद्भाव कमावला ना, ते आपले म्हातारपणाचे ते बँक बॅलन्स आहे. घरासमोर गाड्या बंगले विहिरी अजून काय असेल ते मकान बिकान काय असेल ते सर्व रुबाबाला श्रीमंती समजू नका. ज्या घरातील आई वडील आजी आजोबा व इतर वृद्ध यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आनंद दिसला की ते घर श्रीमंताचे आहे असे समजा. आणि पैशाने कितीही श्रीमंती असली आणि घरातील आई वडील आजी आजोबा जर दुःखी असतील तर ते घर भिकाऱ्याचे आहे असे समजा. कारण चुलीतून निघणाऱ्या धुरात आकाशाला काळी करण्याची सामर्थ्य नसते. तशी तुबड्याची शिकार करून आपले मोठेपणा कधीच सिद्ध होत नाही. आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नाही. मायबाप, कष्टाचे फुकटचे पुरत नाही, समाधान होत नाही, कष्टाचे कधी संपत नाही. मायबापांनो, शिक्षण कुठूनही प्राप्त करता येते, पण संस्कार नेहमी गुरुकडून आणि आई वडिलांकडूनच मिळत असतात, घरातूनच मिळत असतात. हातातले गेले तरी नशिबातले कोणीच घेऊ शकत नाही.
सुखाभास आहे आणि या सुखाच्या शोधामध्ये आज प्रत्येक जण आहे. परंतु अशा दुःखी कष्टी जीवनात ज्याचा स्वतःवर पूर्णपणे विश्वास आहे तोच जिंकतो माईबाप. अहो तोच जिंकतो. माईबापांनो, माणसाच्या मनात जेवढा देव असतो त्यापेक्षा जास्त त्याच्या कर्मात असतो. कर्म जर वाईट असेल तर कर्मातील शत्रू लगेच दिसतो, पण कर्मातला कर्तव्यातला देव कोणाला दाखवण्याची गरज नाही, कारण तो सगळ्यांना दिसत असतो. म्हणून माईबाप, मंदिरातील देव एखाद्या वेळ टाळला ना तरी चालेल, पण कर्म करीत असताना देवाला टाळणे म्हणजे दुर्गती ओढावून घेतणे, त्यातलाच हा प्रकार आहे. अहो त्या गवळणींनी कर्मात देव साठवला होता. भगवान परमात्म्याने त्यांची कर्म पाहून संतुष्ट होऊन त्यांच्या भावाप्रमाणे अहो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात अवतार घेतल्या. अहो त्यांनी लीला केल्या. अहो त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं रूप त्यांनी मनमोहक रूप घेतलं, तर कधी बालस्वरूप घेतलं, कधी सवंगडी झाले, तर कधी राजा झाले. अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपाला पाहून अहो इतका आनंद झाला. त्यांनी कोणते कर्म केले अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गुडिया तोरणे अजून आता कीर्तन रूपी सेवा पूर्ण विराम देण्याच्या अगोदर एक सांगते बघा. तर जीवन जगताना कौतुक व टीका म्हणजेच निंदा याचा जो मनुष्य स्वीकार करून चालतो त्याला कधीच अपयश येत नाही. तो उंच भरारी मारतो. माईबापांनो, त्याचे कधीच नुकसान होत नाही. तो उंच भरारी मारतो. जसं झाडाच्या वाढीसाठी ऊन व पाऊस दोघांची गरज असते, त्याचप्रमाणे जीवन जगताना उंच ध्येय गाठण्यासाठी स्तुती आणि निंदा या दोघांची गरज असते. याच अनुषंगाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार घेतला, लीला केल्या. त्या लीला तर आता तुम्हाला माहीतच आहे. त्या अनुषंगाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची निंदाही झाली आणि स्तुतीही झाली. परंतु भगवान परमात्म्याने दोघांनाही सद्बुद्धी दिली. परंतु ज्यांनी निंदा केली त्यांची निंदाच झाली, ज्यांनी स्तुती केली, कौतुक केले, त्यांचे गोडवे आजही गायले जातात. मायबाप, अहो त्या गोपी गवळणी आजही स्मरणातून जात नाही. भगवान परमात्म्याने त्यांच्या दृष्टीप्रमाणे, त्यांच्या इच्छेप्रमाणे बालस्वरूप घेतले आणि लीला केल्या. ते लहान झाले. कृष्णला लगाला गोपीला लागले, कृष्णला लगाला गोपीला लागले. अजून पुढे जाऊन सांगायचे तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये खोड्या करायचे. ते गवळणींच्या खोड्या करायचे. बरं, त्या गवळणींच्याच खोड्या का करायचे? तर त्यांचे चित्त माझ्यापासून दूर जाऊ नये याच्यासाठी ते वारंवार आठवण करून द्यायचे. तसे मायबाप आजही भगवान परमात्मा आपल्यासारख्या जड जीवाला सावध करतात. बरं,
तर आपल्यासारख्या जड जीवाला सावध होण्यासाठी दुःख विपत्ती संकट पाठवतो, कारण सुखात आपल्याला त्याचा विसर पडतो. परंतु भगवान परमात्मा खोड्या करायचे, परंतु दुःख विपत्ती संकट पाठवत नव्हते. तर त्या गवळणींचे चित्त वेधून घेण्यासाठी वेणू वाजवायचे. अशीच एक गवळण तिला तर संसाराची भान राहिली नाही. त्या अनया गवळेची भक्तिरूपी अशा भगवंताने त्या गवळणींचे चित्त एकाग्र करून त्यांना मोहून टाकले. माईबापांनो, त्या गवळणी म्हणून त्यांना आठवण येण्यासाठी भगवान परमात्मा दुःख विपत्ती संकट पाठवायचे. भगवान परमात्मा लीला करायचे, खोड्या करायच्या. त्या खोड्या तर तुम्हाला माहीतच आहे. बरं, मला एवढं सांगा माझ्या माता भगिनींनो, तर त्या गवळणी यशोदा मातेला सासूबाई आणि आत्याबाईच का म्हणायच्या? एक गवळण आहे बघा, अवाव सासूबाई, अवाव सासूबाई, अवाव आत्याबाई, अवाव सासूबाई, अवाव आत्याबाई, या हरीला सांगा हो ताई, या कृष्णाला सांगा हो ताई, अहो या हरीला सांगा हो ताई. अवाव सासूबाई, अवाव आत्याबाई, हरीला सांगा ताई, अहो या हरीला सांगा ताई, अहो या कृष्णाला सांगा ताई. हरीला सांगा ताई, अहो या हरीला सांगा ताई, अहो या कृष्णाला सांगा ताई. बरं, असं आता ती गवळण म्हणली, आहो आहो सासूबाई, आहो आहो आत्याबाई, या कृष्णाला सांगा काही. आत्याबाई आणि सासूबाईच का म्हणत होत्या? तर त्या गवळणींनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मनाने वरले होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या नावाचे गुडोरले गळ्यामध्ये घातले होते. अहो, अंतरात्म्याचा पती, आत्मानुभूतीचा पती, आत्मानुभवाचा पती भगवान श्रीकृष्ण परमात्माच होते. हे त्या गवळणींचे वैशिष्ट्य होते. म्हणून भगवान परमात्मा लीला करून खोड्या करून त्यांचे मनोबल वाढवून त्यांना ते वारंवार आठवण करून द्यायचे. म्हणून मायबाप आजही या कलियुगातील गोप आणि गोपिका आहे ना, तर त्या गोपिकांच्या गळ्यामध्ये भगवंताच्या नामाची तुळशी माळ आहे. आपली जी माळ असते ना, तर ती भगवंताच्या नामाची तुळशी माळ आहे. म्हणून खऱ्या भक्ताला आठवण राहावी म्हणून तो दुःख विपत्ती संकट पाठवतो. कारण सुखात आपल्याला त्याच विसर पडतो ना, बरोबर आहे ना. सुखात कधीच आपल्याला देवाची आठवण होत नाही, आपल्याला दुःखात त्याची आठवण होती. म्हणून तो दुःख विपत्ती संकट पाठवतो. अशा त्या भगवंताच्या अनंत लीला तो आपल्याला पाठवतो, मगच आपल्याला त्याची आठवण होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
श्रीकृष्ण परमात्मा त्या गवळणींच्या खोड्या करायचे आणि त्यावेळेस त्या गवळणी गाराणे घेऊन यशोदा मातेकडे जायच्या आणि त्या गाराणे घेऊन जात असताना अहो यशोदा मातेने कंटाळून खूप कृष्ण भगवंतांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ झाला. त्याला कारणही तसेच होते. अहो देवाशिवाय भक्त नाही आणि भक्ताशिवाय देव नाही. भगवंताला करमतच नव्हते. आजही तसंच आहे माई बाप्पांनो. आजही जसं लेकरा वाचून आई नाही आई वाचून लेकरू राहत नाही तसं भगवान परमात्मा आपल्याशिवाय राहू शकत नाही. माई बाप्पांनो आजही भगवान परमात्मा आपली वाट पाहतोय. विटेवर उभा राहून वाट पाहे भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ. माई बाप्पांनो त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या खोड्या चालूच होत्या. तर त्यावेळेस त्यांच्या खोड्या चालू असताना कंटाळून नंदबाबाने आणि यशोदेने त्यांना गायी राखण्याचे काम दिले आणि ते सगळे सवंगडी घेऊन गायी चारू लागले. गायी चारीत असताना अहो ते गायी चारता एकमेकाचे जे शिदोरे आहेत ना तर ते एकत्र करून काला करायचे आणि तो खायचे. तोच हरिनामाचा खिचडी काला आज आपल्याला करायचा आहे. तो कसं मुखाने नाम हाताने टाळी.